नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी अतिशय मोठी अपडेट आलेली आहे। या ठिकाणी पहा, ही अपडेट जी आहे ती कर्जमाफी संदर्भात असणार आहे। ही शासन निर्णय जी आर आलेला आहे। या ठिकाणी पहा काय आलेला आहे शासन निर्णय जी आर। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याज आकारणी न करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे। संपूर्ण माहिती पहा, तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे। या ठिकाणी पाहू शकतात, संपूर्ण माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। तर या ठिकाणी पाहू शकतात, हा शासन निर्णय जी आर कधी आलेला आहे याची तारीख पण तुम्ही पाहू शकता। दिनांक 1/7 म्हणजे कालच आला आहे। 1/7 म्हणजे कालच 1 जुलैला आला आहे। संपूर्ण माहिती अपडेट काय आहे, संपूर्ण सविस्तर माहिती पाहून घ्या। चॅनलला सबस्क्राईब केले असेल चॅनलला सबस्क्राईब करा। इथून पुढे पण अशाच ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला भेटणार आहेत, त्यामुळे हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। सर्वात अगोदर तुम्हाला माहिती भेटणार आहे आणि खरी माहिती भेटणार आहे। शासन निर्णयात जे माहिती आहे ती तुम्हाला सांगतोय, कुठलीही दुसरी माहिती सांगणार नाही। तर पहा, ठिकाणी पहा शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती काय आहे आपण संपूर्ण बघूयात। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा आणि संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात काय आहे संपूर्ण येणार आहे। कारण की शेतकरी मित्रांच्या मनामध्ये भरपूर असे प्रश्न असतात। कारण का या ठिकाणी कोणाला कर्जमाफी होणार आहे आणि किती होणार आहे हे भरपूर प्रश्न शेतकरी मित्रांच्या मनामध्ये असतातच। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपण वेळोवेळी अपडेट घेणार आहोत। ज्यावेळेस शासन निर्णय जारी येईल त्यावेळेस आपले अपडेट येत असते आणि ह्या ठिकाणी ह्या चॅनलवर तुम्हाला खरी माहिती भेटते। जे शासन निर्णय म्हणजे जी आर मध्ये जी माहिती आहे ती तुम्हाला समोर लाईव्ह भेटते। आणि हा शासन निर्णय जी आर तुम्हाला पाहिजे असेल मला कमेंट करा, तुम्हाला हा जी आर भेटून जाणार आहे। सविस्तर माहिती काय आपण बघूयात। तर या ठिकाणी पहा, माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची मंजुरी देण्यात आली आहे। तर त्यानुसार शासन निर्णय दिनांक 2/6/2026 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर योजनेअंतर्गत दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या या ठिकाणी लक्षात घ्यायसारखी बाब आहे। ज्या लाभार्थ्यांचं 30/9/2025 रोजी थकीत असलेले व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या पात्र शेतकऱ्यांना ₹2 लाखापर्यंत कर्जमुक्ती, ₹2 लाखापेक्षा कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची ₹2 लाखावरील जी रक्कम असेल ती बँकेत भरल्यानंतर शासनामार्फत एक वेळेस समझोता OTS अंतर्गत ₹2 लाख इतका लाभ आणि पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50,000 पर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत कर्जमुक्ती, एक वेळेस समझोता या घटकामध्ये अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या कर्जाचे थकीत हप्ते यांचा समावेश करण्यात आलेला आहे। सदर योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने मानक कार्यपद्धती SOP उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तर सदर योजनेच्या संगणकीय प्रणालीवर थकीत कर्ज खात्याची माहिती तयार करण्याचे तसेच संगणकीय प्रणालीवर सादर करावयाचे कामकाज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सुरू आहे। तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज खात्याची माहिती संगणकीय प्रणालीवर सादर केल्यानंतर योजना मानक कार्यपद्धतीनुसार SOP कर्ज खात्याचे संगणकीय संस्कार अपात्रतेच्या निकषानुसार कर्ज खात्याचे विलगीकरण, शेतकऱ्यामार्फत आधार प्रमाणीकरण व त्यानंतर कर्जमाफी रकमेचे कर्ज खात्यामध्ये हस्तांतरण इत्यादी कारवाई करण्यात येणार आहे। या प्रक्रियेस काही कालावधी लागणार आहे। तर असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष हस्तांतरित होईपर्यंत होण्यास काही कालावधी लागू शकतो। उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता सदर योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांची खाती निरंक होऊन त्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होण्याची दृष्टीने व्यापक बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या कृतीत एका वाक्यात असणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी कर्जमाफी एक वेळा समझोता योजनेअंतर्गत दिनांक 1/4/2026 ते प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळेपर्यंत थकीत पीक कर्जाच्या रकमेवर व्याज आकारण्यात येऊ नये असे निर्देश सर्व संबंधित महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 च्या खाली देणे लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक झाले आहे। तर या ठिकाणी पाहू शकतात, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 अ नुसार शासन प्राप्त असलेल्या अधिकारान्वये राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना लोकहितार्थ शासनाने खालीलप्रमाणे आदेश देत आहेत। तर या ठिकाणी पहा आदेश काय आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। या रकान्यामध्ये जे आहे ते आदेश दिलेला आहे। हा रकाना महत्त्वाचा तुमचा आहे। तुमच्या शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण माहिती ह्या रकान्यामध्ये दिलेली आहे। तर ही महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही पहा, कारण की या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे।
शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ह्या रकान्यामध्ये भेटणार आहे. तर काय आहे या ठिकाणी पहा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील कर्जमुक्ती व एक वेळ समझोता म्हणजेच OTS योजनेत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 1/4/2026 ते योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेच्या निकषानुसार पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये. या ठिकाणी पाहू शकता तुमचं कर्ज जे आहे ते या ठिकाणी 1/4/2026 पर्यंतच तुम्हाला लागू असणार आहे. त्यानंतर तुम्हाला लागू नसणार या ठिकाणी सांगितलेलं या ठिकाणी पाहू शकतात 1/4/2026 पर्यंतच. तिथून पुढे जे आहे ते या ठिकाणी लाभ मिळेपर्यंत या योजनेच्या निकषानुसार पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. अशा प्रकारे ही अपडेट शेतकऱ्यांच्या हितासाठी आलेले आहे. तर इथून पुढे पण शेतकऱ्यांचे जे महत्त्वपूर्ण कर्जमाफीबद्दल अपडेट येणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील शेतकरी कर्जमाफीबद्दल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही मला कमेंट करू शकता. तुमच्या कमेंटचे रिप्लाय भेटून जाणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.